सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांच्या घरात डायबिटीसचे पेशंट आहेत, किडनीचे पेशंट आहेत, दम्याचे पेशंट आहेत, मी डॉक्टर जयदीप शिवाजीराव चव्हाण मंगलमूर्ती हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा काम पाहत आहे। आज मी आपल्या सर्वांना पावसाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आता नुकताच उन्हाळा संपलेला आहे आणि उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालेला आहे। यावर्षी पाऊस लगोलगच सुरू झाल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यानंतर पावसात भिजायला आवडत आहे, पण सतत पावसात भिजणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिताचं नाहीये। पहिल्या दुसऱ्या पावसात भिजणं हे औषधाचं हे समजलं जातं, परंतु सतत पावसात भिजणं हे थोडंसं त्रासदायक होऊ शकतं। त्याच्यानंतर पाण्याच्या ह्याच्यात बऱ्याचदा दूषित मिश्रण वगैरे होत असतं, त्यामुळं पाणी नागरिकांनी उकळून प्यायला पाहिजे किंवा स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे। त्याच्यानंतर रस्त्यावरचं खाणं, बाहेरचं खाणं, जंक फूड, फास्ट फूड ह्या शुष्क वातावरणात आपण थोडंसं टाळलं पाहिजे। कोरड्या वातावरणात हे खाणं थोडंसं चालतं, पण पावसाळी वातावरणात अशा प्रकारचं खाणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिताचं नाहीये। तसंच फळे, पालेभाज्या या ज्या आपण बाहेरून खरेदी करतो, ह्या फळे किंवा पालेभाज्या सुद्धा आपण कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्यात स्वच्छ धुवूनच आपण खाण्यासाठी वापरल्या पाहिजेत। त्या तशाच वापरणं, त्याच्यावर जे मायक्रो जंतू किंवा जंतू संसर्ग जो असतो तो स्वच्छ होत नसतो, त्यामुळं तशा प्रकारच्या ज्या फळे आणि पालेभाज्या आहेत ते स्वच्छ धुवूनच वापरायला पाहिजेत। त्याच्यानंतर बाहेरून ज्या वेळेस आपण घरी येऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस हात हे स्वच्छ साबणाने धुतलेच गेले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपण कुठल्याही अन्नपदार्थाचं सेवन करायला पाहिजे। कारण बऱ्याचदा ज्यावेळेस बाहेर इतरत्र आपले हात लागत असतात त्यावेळेस जे रोगराई पसरत असते किंवा जंतूंचा संसर्ग होत असतो, तो हाताच्या ह्याच्यातून आपण कोविडमध्ये नुकतंच बघितलेलं आहे की आपण सॅनिटायझरचा वापर करत होतो। आता सॅनिटायझरचा वापर करायची गरज नाहीये, पण हात तरी किमान आपण स्वच्छ धुवायला पाहिजेत। त्याच्यानंतर आपण रोज सकाळी, आता बाहेरचा व्यायाम आपल्याला शक्य नाही होत पावसामुळे, पण घरी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे। मग घरी आपण सूर्यनमस्कार असतील, दोर उड्या असतील किंवा योगा असेल, किमान अर्धा तास आपण हा व्यायाम हे करायलाच पाहिजे। ह्या जर काही गोष्टी आपण पाळल्या तर नक्की आपण पावसाळ्यात आजारापासून किंवा येणाऱ्या बऱ्याचशा साथी ज्या पावसाळ्यात येतात त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो, आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो। यासाठी या काही छोट्याशा टिप्स आहेत, ह्या आपण नागरिकांनी थोड्याशा पाळल्या तर निश्चित आपलं कुटुंब आणि आपण स्वतः या पावसाळ्याच्या वातावरणात छान राहू शकतो असं मला वाटतं।